नमस्कार लाडक्या बहिणींनो, त्याचबरोबर मुलींनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लेक लाडकी योजनेअंतर्गत कशा प्रकारे तुम्हाला अर्ज करता येईल, त्याचबरोबर तुम्हाला 1,01,000 रुपये कशा प्रकारे मिळेल, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सांगणार आहे। त्यासाठी अर्ज कोठे करायचा, अर्जाचा फॉर्म तुम्हाला कोठे भरून द्यावायचा आहे, या संपूर्ण बाबींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे कोणती असेल ते सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की 2025 मध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ बघणे खूप महत्त्वाचं असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी दिलेली आहे। आता सर्वात महत्त्वाचे अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे। सर्वात महत्त्वाचे फॉर्म भरण्याच्या अगोदर आपल्याला माहित असणे गरजेचे आहे की अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे कोणकोणती आहे, ते आपल्याकडे उपलब्ध आहे का, जर नसेल तर ते उपलब्ध करून घ्यावयाचं आहे। तर सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे लाभार्थ्यांचा जन्मांचा दाखला। जी मुलगी असेल त्यांचा तुम्हाला जन्मांचा दाखला तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आणि नसेल तर तो काढून घ्या। एकतर जर मुलगी दवाखान्यामध्ये झालेली असेल, जन्म झालेला असेल तर तुम्हाला दवाखान्यामार्फत जे आहे जन्मांचा दाखला मिळेल। दुसरं महत्त्वाचं म्हणजे जर मुलगी घरी झालेली असेल प्रेग्नेन्सी, तर तुम्हाला मात्र ग्रामपंचायत मार्फत जे आहे जन्मांचा दाखला घ्यावा लागेल। दुसरं म्हणजे कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 1,00,000 पेक्षा जास्त नसणे गरजेचे आहे। 1,00,000 पेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला मात्र या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। त्यासाठी 1,00,000 रुपयापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला असलेल्या तहसीलदाराकडचा तुम्हाला उत्पन्नाचा प्रमाणपत्र द्यावा लागेल। वार्षिक त्याचबरोबर लाभार्थींचे आधार कार्डची छायाप्रत प्रत। आता लाभार्थी जन्म झाल्यानंतर लगेच्या लगे तुम्हाला आधार कार्ड मिळणार नाही, पण यामध्ये त्यांनी सूट दिलेली आहे, म्हणजे प्रथम लाभावेळी तुम्हाला या ठिकाणी सूट दिलेली आधार कार्डची आवश्यकता नसणार आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमच्या त्या मुलींचं पालकांचे आधार कार्ड तुम्हाला द्यावं लागणार आहे। त्याचबरोबर बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानांचं प्रत तुम्हाला द्यावं लागेल। पहिल्या वेळेस तुम्ही जे आहे आई किंवा वडील यांचं जे आहे खातं देऊ शकता। दुसरं सहावं कागदपत्र ते असेल राशन कार्ड। राशन कार्ड पिवळे अथवा केसरी राशन कार्ड असणे गरजेचे आहे। आणि सातवं महत्त्वाचं ओळखपत्र ते म्हणजे मतदान ओळखपत्र। ते कधी लागेल, ते 18 वर्ष ज्यावेळेस मुलीला कंप्लीट होईल त्यावेळेस ते मात्र ओळखपत्र मुलींकडे असणे गरजेचे आहे। त्याचबरोबर 8 नंबरचा जो कागदपत्र आहे संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा बोनाफाईड। ज्यावेळेस तुम्ही शेवटचा लाभ घेत आहात, शेवटचा हप्ता या योजनेअंतर्गत घेत आहात, 75,000 रुपये ते मिळणार आहे आणि त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर मात्र तुम्हाला शाळेतील बोनाफाईड तुम्हाला द्यावा लागणार आहे। कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला द्यावायचं आहे। हे कोठे मिळेल, ज्यावेळेस तुम्ही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करता त्यावेळेसचं प्रमाणपत्र तुम्हाला त्या योजनेअंतर्गत देणे गरजेचे असणार आहे। आता शेवटचा जो हप्ता घेतो आपण ते या ठिकाणी जे आहेत लागणार आहे। आता जे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र जे आहे पहिल्या अपत्यांसाठी लागणार आहे, पण कधी तिसरा हप्ता ज्यावेळेस तुम्ही उचलता त्यावेळेस, त्याचबरोबर दुसऱ्या अपत्यांसाठी जर तुम्ही दुसरा हप्ता उचलत असाल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे। अंतिम लाभाकरिता अविवाहित असल्याबाबतचं सोय घोषणापत्र सुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे। शेवटचा लाभ जे 75,000 रुपये मिळणार आहे त्यावेळेस तुम्हाला एक अविवाहित असल्याबाबतचा सोय घोषणापत्र, त्याचबरोबर मतदान कार्ड आणि शाळा सोडण्याचं जे शाळांचा बोनाफाईड या बाबी त्या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे ज्यावेळेस तुम्ही शेवटचा हप्ता उचलता। आता महत्त्वाचं आहे 2025 मध्ये तुम्हाला अर्ज कोठे करायचं, अर्जासाठी काय नियम आणि अटी आहेत ते सुद्धा आज आपण समजून घेऊया। आता यामध्ये बघितलं तर महिला व बालविकास विभागाअंतर्गत ही योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात आली आणि या योजनेचे फॉर्म जे सुरू करण्यात आले 30 ऑक्टोबर 2023 पासून ही योजनेचे फॉर्म भरणे सुरू झाले। आता फॉर्ममध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे, बघू शकता। लेक लाडकी योजनेअंतर्गत नोंदणी अर्ज आणि हप्त्यांची मागणीसाठी यामध्ये तुम्हाला 5 हप्ते मिळणार आहे। पहिला हप्ता, दुसरा हप्ता,
तिसरा हप्ता, चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता, हा जो शेवटचा पाचवा हप्ता आहे तो रोख रक्कम 75,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. आता महत्त्वाची माहिती म्हणजे ही माहिती अनिवार्य भरणे आहे, ती म्हणजे ज्या ठिकाणी स्टार मार्क केलेले ती माहिती तुम्हाला कंपल्सरी भरायची आहे म्हणजे आहे. आता महत्त्वाचे वैयक्तिक माहिती सर्वात अगोदर त्या मुलींची भरावी लागेल. लाभार्थ्यांचं नाव, त्या मुलींचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचे. आधार नंबर नसेल तरी चालेल. पहिल्या पत्त्यांसाठी जे तुम्ही पहिला हप्ता उचलत आहात त्यासाठी आधार कार्ड तुम्हाला टाकले नाही तरी चालणार आहे. लाभार्थ्यांचे पालकांचे किंवा आईवडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचे, त्यांचा आधार नंबर टाकायचे, ईमेल ID टाकायचे, भ्रमणध्वनी टाकायचे म्हणजेच मोबाईल नंबर टाकायचे आणि आधार कार्डची तुम्हाला झेरॉक्ससुद्धा त्यासोबत द्यावायची आहे पहिल्या हप्त्यांसाठी. त्यानंतर बघितलं तर सध्याचा निवासांचा पत्ता आणि तुम्ही कायमस्वरूपी कुठे राहता त्याचा पत्ता तुम्हाला द्यावायचा आहे. आता तुम्ही या ठिकाणी बघितलं तर सध्याचा निवासाचा पत्ता बघितलं तर घर क्रमांक असेल, क्षेत्र असेल, पोस्ट ऑफिस असेल, जिल्हा असेल, त्याचबरोबर रस्ता असेल, गाव असेल, तालुका, पिनकोड या बाबी तुम्हाला भरून द्यावायचं आहे. आता भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. वडिलांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाका किंवा आईजवळ असेल तर आईजवळचा तुम्ही टाकू शकता. या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरतेवेळी जिवंत अपत्यांची संख्या या ठिकाणी टाकायचं आहे. आता किती मुले तुमच्याकडे जिवंत आहे त्या ठिकाणचं या ठिकाणी तुम्हाला संख्या टाकायची आहे. त्यानंतर अर्ज करते, पहिल्या अपत्यांसाठी अर्ज करत आहात तुम्ही की दुसऱ्या अपत्यांसाठी अर्ज करत आहात याची माहिती तुम्हाला द्यावायची की तुम्हाला जुळे मुली झालेली आहेत, मुली झालेल्या, दोन्ही मुली जुळ्या झालेल्या असतील तरी मात्र या ठिकाणी तुम्हाला लाभ दिला जाणार आहे. पहिल्या अपत्यांसाठी, तिसऱ्या हप्त्यांसाठी व दुसऱ्या अपत्यांसाठी दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करता वेळेस तुम्हाला मात्र कुटुंब नियोजन प्रमाणपत्र त्या ठिकाणी सादर करावं लागेल. तुम्हाला जी शस्त्रक्रिया झालेली असते त्या शस्त्रक्रियेचं प्रमाणपत्र मात्र तुम्हाला दाखल करावं लागेल. आता बँकेचं तपशील आता सर्वात महत्त्वाचं आहे. आता बँकेचं तपशील ज्यावेळेस तुम्ही भरता, पहिल्या हप्त्यांसाठी ज्यावेळेस आपण भरतो त्यावेळेस तुम्ही आईवडिलांचं जे आहे बँकेचं तपशील भरू शकता, ज्यामध्ये खाते क्रमांक असेल, IFSC कोड असेल, खात्यांचं नाव असेल आणि तुमचं आधार कार्ड जे आहे बँक खात्याला लिंक असणे गरजेचे आहे. आता लेक लाडकी योजनेसाठी ज्यावेळेस आपण अर्ज करतो 7 नंबरच्या पॉईंटमध्ये विचारलेले की तुम्ही कोणत्या हप्त्यांसाठी या ठिकाणी अर्ज करतात, पहिल्या हप्त्यांसाठी अर्ज करता की दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या या ठिकाणी टाकायचे. आता या योजनेअंतर्गत एक अट आहे, तुमच्या घरामध्ये मुलगी आहे पण त्याचं वय किती आहे ते तुम्हाला समजत नाही, पण लक्षात ठेवा 1 एप्रिल 2023 नंतर जर त्या मुलींचा जन्म झालेला असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. मी याद्वारे प्रमाणित करते की वरीलप्रमाणे नमूद केलेले सर्व माहिती सत्य आणि परिपूर्ण असल्याबाबत या ठिकाणी तुम्हाला सांगायचे आणि काही यामध्ये जर तुम्ही चुकीची माहिती दिलेली असेल तर त्याची सर्वच्या सर्व जबाबदारी ती माझ्यावर असेल. हे संपूर्ण वाचून घ्या. या ठिकाणी तारीख टाका, ठिकाण टाका आणि पालकांची स्वाक्षरी किंवा अंगठा या ठिकाणी टाकायचं लावायचं आहे. आता कागदपत्रे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं कारण की फॉर्म भरण्याच्या अगोदर कागदपत्रे माहीत असणे गरजेचे आहे. जर कागदपत्रे तुमच्याजवळ नसेल तर माहीत नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. त्यासाठी महत्त्वाचं मी तुम्हाला सर्वात अगोदर कागदपत्रे सांगितलं आणि त्यानंतर फॉर्म कसा भरायचा ते दाखवता येईल. आता दुसरं ते माहिती म्हणजे अंगणवाडी सेविका यांनी भरावायची माहिती. आता हा तुम्ही संपूर्ण रक्कम जो आहे सोडू शकता, स्वतः भरायचं नाही. लक्षात ठेवा, भरू शकता पण याची जी स्वाक्षरी वगैरे आहे ते अंगणवाडी सेविका करते, त्यामुळे भरूच नका शक्यतो. आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे पर्यवेक्षिका यांनी भरावयाची माहिती. या ठिकाणी तुमचं फक्त नाव लिहा आणि हा फॉर्म सोडून द्या, कारण की ही जी माहिती आहे पर्यवेक्षिका या ठिकाणी यांचं नाव असेल आणि स्वाक्षरी असेल. आता या पोच पावतीसुद्धा तुम्हाला दिली जाणार आहे. पोच पावती याच्यासाठी दिली जाते की अंगणवाडी सेविका तुमचं फॉर्म जे आहे ॲक्सेप्ट केलेली आहे आणि तो फॉर्म ऑनलाईन ते करणार आहे. अंगणवाडी सेविका यांचं नाव असेल, कोणत्या अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही फॉर्म भरलेला आहात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे अंगणवाडी सेविकांचं कोड क्रमांक असेल, शहरांचं नाव असेल, तालुका असेल, जिल्हा असेल, राज्य असेल, लाभार्थ्यांचं नाव असेल, दिनांक असेल, या सर्व चेकलिस्ट त्या ठिकाणी ते करून देतील आपल्याला. आणि या ठिकाणी जे आहेत अंगणवाडी सेविका यांचे संपूर्ण अंगणवाडी सेविका यांचं नाव आणि स्वाक्षरीसुद्धा या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर तुम्हाला लेक लाडकी योजनेअंतर्गत जर फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे मी सांगितल्याप्रमाणे कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
पहिल्या हप्त्यांसाठी मुलीचा आधार कार्ड नसेल तरी चालेल, बँक पासबुक नसेल तरी चालेल, तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. मात्र दुसऱ्या हप्त्यापासून मात्र तुम्हाला जे आहेत फॉर्म भरता येण्यासाठी त्या मुलींचं आधार कार्ड आणि बँकेचं जर शक्य असेल तर पासबुक सुद्धा तुम्ही काढू शकता. आणि त्याचबरोबर जुळे मुली झालेले असेल, अपत्य झालेले असेल तरी तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिले जाणार आहे. आता प्रश्न पडतो की किती मुलींना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. तर लक्षात ठेवा, 2 मुली जर तुमच्या घरामध्ये असतील, 1 एप्रिल 2023 नंतर जन्म झालेला असेल तर या योजनेअंतर्गत ते पात्र राहणार आहेत. 2 मुली, जास्तीत जास्त 2 मुलीच असणार आहे या योजनेअंतर्गत पात्र. तुमच्या घरात 1 मुलगी 1 मुलगा आहे तरी 1 मुलगी तुमच्या घरातील पात्र असेल, पण डेट ऑफ बर्थ मी सांगितल्याप्रमाणे, जन्मतारीख मी सांगितल्याप्रमाणे 1 एप्रिल 2023 नंतर असणे गरजेचे आहे, तरच लाभ दिला जाणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्र राज्यातील आपण बघितलं तर 34,000 लेकींना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात आलेला आहे. याची घोषणा उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री या लोकांनी जे आहेत सभागृहामध्ये केलेली आहे. 34,000 लेकींचा आकडा त्यांनी या ठिकाणी जाहीर सुद्धा केलेला आहे. त्यामुळे जे आहे तुम्ही हा फॉर्म भरून तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकांकडे द्या, जेणेकरून त्या लेकींसाठी, त्या पित्यांसाठी चांगल्या प्रकारे 1,01,000 रुपयांचा फायदा राज्य सरकार देत आहे. त्यामुळे त्या मुलींच्या शिक्षणाचा जो खर्च लागणार आहे तो संपूर्ण खर्च या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळेल. तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे. अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच थांबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.